संविधानाच्या विरोधात गेलं की तुमचे वडील पण तुमच्याकडनं काढून घेता येतात, हे तुमच्या लक्षात आज आलं असेल. मनुस्मृती की संविधान हा प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असतानाच संपवलेला होता. पहिले त्यांनी मनुस्मृती जाळून टाकली आणि नंतर संविधान भारतीय जनतेला म्हणजे आपण आपल्यालाच अर्पण केलंस. या दोन घटना भारताच्या इतिहासामधल्या सर्वात महत्वाच्या घटना आहेत. आपण एका मध्ययुगीन आणि अत्यंत बर्बर म्हणजे ज्याला बार्बॅरिक असं म्हणू शकता इंग्रजीत, त्या प्रकारच्या आयुष्यातून संविधानामुळे एका सिव्हिलाइज म्हणजे नागरी संस्कृतीमध्ये आणि नागरी विश्वामध्ये प्रवेश केला. संविधानामुळे आपल्याला जे अनेक अधिकार मिळाले, मला असं मी आत्ता तुषारजींशी एक असंच आपलं बोलत होतो, बाजूला बसल्यामुळे आम्ही बोलत होतो, तर मी म्हटलं संविधान जसं आहे तशा प्रकारचं स्वातंत्र्य खरं तर आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाहीये. म्हणजे आज आपण ज्यांच्या बलिदानामुळे एकत्र इथे जमलेलो आहोत, ते पॅन्थर भागवत जाधव, त्यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. तर त्यांचा मृत्यू आणि तेव्हाची जी घटना आहे सगळी, आणि पोलिसांनी ज्या अमानुष पद्धतीने तेव्हाच्या कार्यकर्त्यांना, नंतर ते दिग्गज म्हणून प्रसिद्ध झाले, त्यात जबी पवार सर असतील, नामदेव ढसा असं, यातले बहुतेकांचा इंटरव्ह्यू घेण्याचा मला भाग्य लाभलेलं आहे सुदैवाने. बहुतेकांचे मी घेतलेले आहेत, म्हणजे शाहीर विठ्ठल उमपांचा पण घेतलेला आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की या सगळ्यांनी नंतर त्यांचं दिग्गज म्हणून नाव झालं, तरी सुद्धा त्यावेळेला पोलिसांनी निळं होईपर्यंत त्यांना मारलं होतं. ही गोष्टच हे दर्शवते की आपण संविधान पूर्णपणे अंमलात आणायला तेव्हाही यशस्वी ठरलोच नव्हतो. तेव्हा ज्या पायवाटा होत्या त्याचे आता महामार्ग झाले, एवढंच. मनुस्मृती या देशातल्या उच्चवर्णीयांच्या मनातून कधीही पुसली गेली नाही. ताकद आपल्याकडे कमी आहे तोपर्यंत ते चुप्प बसले होते, एवढंच. म्हणजे मला माहिती आहे की पॅन्थरचा मोर्चा असो किंवा शिवसेनेचा मोर्चा असो, पार्ल्यातून जायला लागला किंवा वरळीतून जायला लागला की या मनुवाद्यांनी खिडक्या बंद करून मोरीत लपायचे, ते आता उघडपणे नथुरामजी गोडसे यांच्या पुण्यतिथी जयंत्या करायला मोकळे झालेले आहेत. आणि नथुरामजी गोडसे असंच म्हणतात त्यांना. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे ज्या लेवलला हे सगळं आलेलं आहे ते अचानक 75व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या आपण अचानक गुलामीत खितपत पडलो अशातला भाग नाहीये. म्हणजे आपण गुलामीत खितपत पडतोय हे सत्य आहे. म्हणजे आज जे सभापतींनी केलं ते सर्वोच्च न्यायालयाचा अपमान तर केलाच, पण संविधान बाह्य कृती केली. आणि यावर टिप्पणी करायला आता काहीही हरकत नाही, कारण समोरचा माणूस जर बुद्धिबळ खेळून न खेळणार असेल, तुमच्याबरोबर समोर बसून तो सरळ तुम्हाला गुद्दे लगावणार असेल, तर तुम्ही त्याच्याशी बुद्धिबळ कसं खेळू शकता? तुम्ही नाही खेळू शकत त्याच्यावर. तुम्ही ज्या नियमाने खेळणार होता. म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा या संविधानाची निर्मिती झाली तेव्हा सुरुवातीच्या पिढ्या आदर खूप संविधानावर होता. नेहरूंच्या काळामध्ये संविधानाचा सर्वात जास्त आदर केला गेला. पण उत्तरोत्तर जशा स्मृती फिकट होत गेल्या आणि नव्या पिढ्या आल्या, त्यांना ते शोषण, ते दमन माहीत नव्हतं. म्हणजे इथे असलेले माझे अनेक पॅन्थर मित्र आहेत, भीमसैनिक आहेत, आंबेडकरवादी मित्र आहेत, आणि समाजामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत होत्याचं कारण त्यांना ते भोगायला लागत होतं. म्हणजे सगळं झाल्यावर सुद्धा आज मुसलमान समाजाला संपूर्ण हे भोगावं लागतंय. पण हे आज अचानक भोगायला लागतंय अशातला मी अजिबात म्हणणार नाही. कारण मी माझ्या लहान वयापासून मी वेगवेगळ्या गावात जेव्हा जात राहिलो तेव्हा माझं असं दिसलं की हे दुय्यम नागरिकत्व जे आहे ना ते मनामध्ये होतं, समाजामध्ये होतं.
सीए एनआरसी काय अचानक डोक्यातनं आलेली कल्पना नाहीये, ती लोकांच्या मनात होती. पण काहीतरी लाज, स्वातंत्र्याच्या थोड्याशा स्मृती, गांधी नेहरू आंबेडकरांबद्दलचा थोडासा आदर असलेल्या पिढ्या जोपर्यंत होत्या सत्तेमध्ये, आणि मुख्य म्हणजे साध्य साधन सुचितेची भीती होती एक, तोपर्यंत ते दबून राहिलं. हे हिंस्र श्वापद आपल्या मनातनं निघालेलंच नव्हतं कधी. ते मारून टाकण्यात आपण यशस्वी ठरलो होतो. मी परवाची गोष्ट सांगत होतो, म्हणजे आता तुम्ही जे आज आपण बलिदान जे आहे पॅन्थर भागवत जाधव यांचं, तेच कशाला आपण इथे इतकी नावं वाचतो आणि त्या नावांमध्ये भरच पडत राहते, ती कमी होणार नाहीत. आणि हे तर आंबेडकरवादी चळवळीचं आहे. मी मुस्लिम समाजातला, आज उमर खालिद तुरुंगात आहे. तो कोणत्या गुन्ह्यामुळे तुरुंगात आहे हे सुद्धा त्याला माहित नाही. परवा मला कोणीतरी मुलाखतीत विचारलं, तू असा एक बोल, मी काहीतरी कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोललो तर म्हटलं तू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. म्हटलं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असण्याकरता कोर्टाला स्वतःच्या गरिमा माहित पाहिजे आधी, पहिली गोष्ट म्हणजे. आज परिस्थिती अशी आहे की मी डावा हात वर करून बोलतोय म्हणून मी डावा आहे आणि म्हणून मी अर्बन नक्सल आहे, अशी कथा विणून मला 7-8 वर्ष आतमध्ये टाकण्यात येऊ शकतं. मी सांगतो, परवा मध्ये सोलापूरला आत्ता मी एक त्या सरफराज अहमद नावाचा चांगला कार्यकर्ता आहेत आणि विचारवंत पण आहेत, त्यांनी पुस्तकं लिहिलीत. राम पुनियानी, डॉक्टर राम पुनियानी आणि मी दोघे गेलेलो. राम पुनियानी सरांचं एक पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते आलं आणि सरफराजच्या पुस्तकाचं झालं. तेव्हा मी भाषण करण्याच्या अगोदर मी आणि राम पुनियानी बसलेलो असं आतमध्ये, असं आम्ही असं बसलो. अचानक खूप पोलीस आले. त्या दिवशी काय झालं होतं, विषय याच साधारणपणे संविधानासंबंधित होता. तर आणि मुख्य मुद्दा असा की या संविधानावर सत्ता पक्ष म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संक्रांत आणली वगैरे असं काहीतरी त्याच्यात होतं. त्या विषयाच्या नावातच होतं ते. तर सकाळी आदल्या दिवशी अनेक अभाविपची मुलं, तरुण भगव्या टोप्या घालून पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तक्रार केली आणि सांगितलं आम्ही सभा उधळून लावू. त्यामुळे वातावरण तंग वगैरे होतं. मी गेलो तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस हजर होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून ती सभा अत्यंत चांगल्या आणि शांतपणे पार पाडायला मदत केली. परंतु मला सांगण्याचा हेतु, मी त्यांचं त्याच्यासाठी आभार पण मानले त्या भाषणामध्ये. मुद्दा तो नाहीये. मुद्दा मी आणि राम पुनियाजी जी बसलो होतो तिथे विदाऊट युनिफॉर्म जे पोलीस दलातले जे असतात ते आले आमच्याकडे आणि नम्रपणे म्हणाले की हे 2 फॉर्म आहेत, त्याच्यावर फक्त तुम्ही दोघे जण सह्या करा. तर पुनियानी सरांनी माझ्याकडे बघितलं की काय करायचं आपण म्हणून. तर मी म्हटलं थांबा जरा. तर त्याच्यात मी जातीय विद्वेष फैलावणार नाही, मी दंगल भडकवणार नाही, अशा प्रकारची काय काय कलमं लिहिलेली होती आणि त्याच्या खाली आम्ही सह्या करायच्या होत्या. म्हणजे ज्यांनी हे सगळं करून सत्य देऊन बसले त्यांनी ही कलमं लिहून आम्ही ते शांत करायला आलोय, तर त्यांना ते भडकवणार नाही अशी सही घ्यायला निघाले होते, अर्थात व्यवस्थेच्या मार्फत. तर मी पोलिसांना म्हणालो की सर असं आहे की मी समजू शकतो हे तुमचं काम आहे, तुम्हाला सोपवलेलं आहे, पण तुम्ही जरी मला अरेस्ट केली आणि मला अनंत काळ तुरुंगात ठेवलं किंवा काही केलं, काही म्हणजे ज्या लोकांनी धमकी दिली त्यांनी गोळ्या जरी घातल्या, तर याच्यावर मी सही करणार नाही. याचं मुख्य कारण असं आहे की मी जी काल्पनिक गुन्हा करणार आहे त्याच्यासाठी आधी मला दोषी तुम्ही धरूच शकत नाही. म्हणजे त्याच्यात तुम्ही ऍड करा, नाही तर मी दरोडा घालणार नाही, मी बलात्कार करणार नाही, असं भरपूर ऍड करा आणि प्रत्येकाकडनं सही घ्या. आणि दुसरी गोष्ट, सोलापूरमध्ये म्हटलं शरद पोंक्षे येऊन नथुराम गोडसेवर नाटक करतो तेव्हा तुम्ही ही सही घेतली होती का? नाही म्हणले. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी सांगितलं नाही का? तर नाही म्हणाले. म्हटलं गृहमंत्र्यांना मी फोन करू का? ते म्हणले एवढ्या वरच्या लेवलला बोलण्याची गरज नाहीये. मग म्हटलं तुम्हाला जे हवं ते लिहा त्याच्यावर आणि तुम्ही हे घेऊन जा. तर राम पुनियाजी पण म्हणाले की राजू जो बोल रहे हैं वो भी मैं भी वही करूंगा, नहीं लिखूंगा. मग त्या फॉर्मवर पोलीस अधिकाऱ्यांनी जे लिहिलं की या दोन्ही यांनी राम पुनिया आणि राजू पुरोळेकरांनी या सही करायला नकार दिली. म्हटलं काहीतरी कायदेभंग वगैरे आपल्या हातून होत असेल तर त्या मानाने गांधीजींचा थोडासा अनुयायी आपण आहोत असं मानता येईल. तो काय कायदेभंग नाहीये, मुळात तो कायदाच नाहीये म्हणजे अशा प्रकारे आधी सही घेण्याचा. पण संविधानाने मला हा अधिकार दिला होता, लक्षात ठेवा.
मनुस्मृती असती आणि सेंगोल घेऊन राजा जर असता कोणता तरी, तर राजाचा हुकूम आहे, सही करायला पाहिजे. आणि ब्रह्मवृंदाने ठरवलेल्या या कागदावर जर तुम्ही सही केली नाही तर तुम्ही मृत्यूदंडास पात्र आहात असं मनुस्मृतीने जाहीर केलं असतं तर मला पर्याय पण नव्हता. मला माझं प्रोटेक्शन काहीच नव्हतं. माझे हक्क, माझ्या जाणीवा, माझं कर्तव्य मला माहीत असणं आणि त्यामधून मला या समाजामध्ये काही चांगलं करता येण्याची क्षमता माझ्यामधली वापरता येणं, ही गोष्ट मी संविधानामुळे प्राप्त करू शकतो. आणि ती प्राप्त केलेली गोष्ट जी आहे त्याला हे संविधान मला संरक्षण देतं. मला माहिती आहे की संविधान, बाबासाहेब स्वतःच म्हणाले होते आणि ते अचूक म्हणाले होते, हे आता कळतं की संविधान कितीही चांगलं असलं तरी राबवणारी माणसं जर वाईट असतील तर ते वाईट संविधान राबवणाऱ्या चांगल्या माणसांपेक्षा चांगलं संविधान वाईटपणे राबवतील. आणि ते आपल्या देशात आज खरं झालं. मुद्दा असा आहे की आता कोणतीही गोष्ट, म्हणजे इन्क्लुडिंग सरकार सुद्धा संविधानिक नाहीये. आणि तुम्ही विचार करता की मनुस्मृती की संविधान म्हणून. खरं तर या देशामध्ये राष्ट्रपित्याला ज्याने गोळ्या घालून मारल्या त्या माणसाचा खून करण्यापलीकडे या जगामध्ये काहीही कर्तृत्व नाही. एका निशस्त्र आणि अतिशय वृद्ध आणि ज्याने पोलीस संरक्षण घेतलेलं नाही असा असाधारण अलौकिक जागतिक दर्जाचा नेता आहे, त्याला गोळ्या घालण्यापलीकडे काहीही कर्तृत्व नाही. त्याच्या मिरवणुका, त्याच्या कलशाच्या मिरवणुका काढल्या जातात. आणि धर्म आणि जातीवाद हा वेगळा नाही. जेव्हा हिंदुत्व असं म्हटलं जातं तेव्हा ते जातीसहित येतं. हिंदुत्व हे जातीविरहित असू शकत नाही. दुर्दैवाने आज ब्राह्मणवादाची संपूर्ण पालखी बहुजन वाहत आहेत. आज सभापतींनी निकाल देताना 10 मिनिटं विचार केला असता की 10 पिढ्या मागे काय चित्र होतं, पेशव्यांच्या काळात काय चित्र होतं, तर त्यांना 10 वेळा विचार करावा लागला असता की आपण हे किती दबाव, एकीकडे गाजर आणि एकीकडे काठी, याच्यामध्ये आपण एक वेळ काठी निवडू पण परत 10 पिढ्या मागे नको जाऊया. पण त्यांनी तो विचार केला नाही. बहुजनांना समजवण्यामध्ये भारतीय विचारवंत अपयशी ठरले संविधान समजवण्यात. मला असं वाटतं की आंबेडकरी चळवळीची पण ही शोकांतिका आहे की संविधानाने दिलेली ताकद एकजुटीने आपण वापरली पाहिजे आणि मनुस्मृती मोडून काढली पाहिजे लोकांच्या मनातनं. वेळ सामद. आता तुम्ही एक लक्षात घ्या, आज आपण चर्चेवर आलो परत. आज आपण सत्तेतूनही नाही, म्हणजे कोणी आपल्यासारखे सत्तेतही नाहीत. मुद्दा असा की याहून चांगली स्थिती असताना आपण काय करत होतो, आपण साध्य साधन सुचितेने कसं काय संविधान राबवता येईल हे बघत होतो. खरं तर साध्य साधन सुचिता नसणं म्हणजे मनुस्मृती. आणि साध्य साधन सुचिता नसल्यामुळे मी एक नेहरूवरचा लेख लिहिलेला आहे, तुम्ही वाचू शकता तो माझ्या ब्लॉगवर. तर त्याच्यामध्ये नेहरू आणि पटेलांमधले पत्रव्यवहार आहेत. सरदार पटेलांचं असं मत होतं की RSS वरची बंदी उठवू नये, कधीच उठवू नये. तर नेहरूंनी त्यांना असं लिहिलं की आपण लोकशाही मार्गाने जायचं ठरवलेलं आहे आणि आपण जे संविधान स्वीकारलेलं आहे ते पाहता आपल्याला कितीही न पटणाऱ्या अशा विरोधी अशा मताच्या लोकांवरही आपण कायमची बंदी घालू शकत नाही. त्यामुळे मला त्या दिवशी पुण्यामध्ये एका कॉन्क्लेव्ह मध्ये असं विचारण्यात आलं की व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी. तर मी म्हटलं नेहरूच फॉल्ट, नेहरूंची चुकी आहे. कारण त्यांनी आपल्या विरोधी विचाराच्या लोकांना सुद्धा साध्य साधन सुचिता पाळून मोकळीक देण्याचं मान्य केलं. ही एक गोष्ट. म्हणजे साध्य साधन सुचिता पाळणं हे किती गंभीर अपराध ठरला. म्हणजे संविधान आणण्यासाठी आपण असं मान्य केलं. अलाहाबाद हायकोर्टाच्या बाहेर, मला वाटतं अलाहाबाद हायकोर्टाच्या बाहेर मनूचा पुतळा आहे. राजस्थानमध्ये कोर्टाच्या बाहेर मनूचा पुतळा आहे. महाराष्ट्रामध्ये शाहू फुले शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव सांगतो. 75 वर्षामध्ये स्मारक फक्त सावरकरांचं आहे.
म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आज अचानक असं झालेलं नाहीये हे सगळं. याच्या काही चोरवाटा पायवाटा तयार होत होत्या, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपण स्वातंत्र्य गृहीत धरलं, आपण संविधान गृहीत धरलं. आपण असं मानलं की संविधानात जे लिहिलेलं आहे ना त्याच्या पलीकडे कोणी वागूच शकत नाही. तुम्हाला दाखवून दिलं की कसलं काय, तुम्ही संविधानात काय लिहिलेलं असेल, मी सेंगोल घेऊन उभा राहू शकतो हे दाखवलं. इथे यज्ञ केले जातात. नवीन पार्लमेंटच्या बिल्डिंगसाठी बहुसंख्याक धर्मीयांची पूजा केली जाते आणि तेव्हा अल्पसंख्याकांनी काय करायचं. आणि दुसरी गोष्ट, हिंदुत्व असं किंवा हिंदू धर्म असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तो जातीशिवाय धरूच शकत नाही. हिंदू असा धर्म नाहीये. धर्म ब्राह्मण धर्म आहे, तो यजुर्वेदामध्ये म्हटलेला आहे. हिंदू असा कोणताही धर्म नाही, बाकी फक्त जाती आहेत. जर दुसऱ्या धर्मातला माणूस हिंदू करायचा ठरवला तर कोणत्या जातीत घेणारा प्रश्न होतो. आणि आजही मॅट्रिमोनियलच्या तुम्ही जाहिराती बघितल्या तर जातींचा उल्लेख पहिले असतो. हिंदू एवढंच लिहून कोणी, किंवा हिंदुत्ववादी मुलगी वर वधू पाहिजे हिंदुत्ववादी असं लिहिलेली एक मॅट्रिमोनियलची ऍडव्हर्टाइजमेंट दाखवा, मी हिंदुत्ववाद राजकीय मान्य करायला तयार आहे. एक मॅट्रिमोनियल ऍडव्हर्टाइजमेंट दाखवा की वर किंवा वधू हिंदुत्ववादी विचारांची आहे तर वर आण किंवा वधू आम्हाला हिंदुत्ववादी पाहिजे, अशी कोणी ऍडव्हर्टाइजमेंट देत नाही. बरं, ही समरसता आहे, समता नाही. या जात म्हणजे कसं आहे की आदिवासी सुद्धा आमचे आहेत. आमचे आहेत म्हणजे काय, तुम्ही समरस व्हा. या प्रकारे म्हणजे आता वैभव छाया हा इतका जागरूक आहे. मी मगाशी तुषार गांधीजीनं मगाशी तुझं कौतुक करून सांगितलं की वैभव छायासारखा प्रतिभावान माणूस या समाजात त्याचा वापरच केला जात नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण मनुस्मृती आहे, ती मनात आहे की नाही? तुला मान्य आहे का नाही? हा, मग मला माहिती आहे, मला त्याच्या वेदना हे माहिती आहेत, त्याचं गुणवत्ता माहिती आहे. त्याच्या गुणवत्तेची प्रत अनेक संपादक असलेल्या लोकांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. आज तो कित्येक वाहिन्यांचा किंवा वृत्तपत्रांचा संपादक असू शकला असता, पण तो वैभव छाया आहे म्हणून तो नाहीये. तो ब्लॅकलिस्टेड पण आहे असं मला मागून सांगतोय. तर आता हे ब्लॅकलिस्टेड कुठून येतं? म्हणजे संविधानात असं ब्लॅकलिस्टेडची काही तरतूद नाहीये, ही मनात नाही येते. म्हणजे संपादक वगैरे एका वरिष्ठ जातीचे असले पाहिजेत, ब्राह्मण जातीचे असले पाहिजेत, सगळे विचार लिहिणारे वेचणारे वगैरे असले पाहिजे. याला तडा नंतर गेला, नंतर आंदोलनं झाली, अनियतकालिका आली, पॅन्थरने सगळ्यात मोठा त्याच्यावर त्या काचेवर दगड मारला. पण त्याच्या अगोदर कसं होतं की मराठे राज्य करतील बहुजन आणि संपादक सगळे वगैरे ब्राह्मण होतील. म्हणजे तेच परत गुरु हा ब्राह्मण असेल आणि क्षत्रिय राज्य करेल आणि बाकीच्यांचं शोषण होईल. या परंपरेतच आपण वाढलो. त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, जेव्हा वेळ आली आत्ता मनुस्मृतीची पुनर्स्थापना करण्याची, तेव्हा बहुजनांमधले ओबीसी आणि मराठे सुद्धा ब्राह्मणवादाच्या पालखीचे बोळी झालेत. त्यांना तो हिंदुत्ववाद वाटतो. त्यांना माहित नाहीये, एकदा तो मनुस्मृती स्थापन झाली की कान नसलेला चहाचा कप आणि अल्युमिनियमची थाळी आणि गावकुसा बाहेर हीच त्यांची जागा आहे. त्यांनाही यातनं वाचता येणार नाही. ही आग लागलेली आहे ना मनुस्मृतीची कीड, ती अशी नाही जाणार, ती सगळ्यांमधनं जाणार आहे. शोषकाला नेहमी आपली ताकद वाढवण्याकरता शोषित जो आहे त्याला पहिले बरोबर घ्यावं लागतं, त्याला भूल द्यावी लागते. यांनी सांगितलं ना ऍडव्हर्टाइजमेंट येतात, तशा ऍडव्हर्टाइजमेंट द्याव्या लागतात. आणि मग तो शोषित हुरळून गेला की आपण जवळपास झालोच आहोत. आता आपण नारायण नागबळी पण करू शकतो, आपण सत्यनारायणाच्या पूजा पण करू शकतो. अरे आम्ही मगाशी बोलत होतो की 26 जानेवारीला सत्यनारायणाच्या पूजा सुरू केल्या होत्या आपण. त्यामुळे आजही आपण कोणत्या काळात मनुस्मृती बरोबर नव्हतो हे मला तेवढं सांगा. आणि कोणतं संविधान आणि कोणती मनुस्मृती आहेत याचा भेद करण्याची क्षमता माणसांमध्ये आपण उभीच केली नाही. मला वाटतं की सावरकरांचं स्मारक आहे तिथे दादरमध्ये, महाराष्ट्राला मुंबई मिळाल्यावर पहिले डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक व्हायला पाहिजे, निदान राजर्षी शाहू महाराजांचं व्हायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हायला पाहिजे. सावरकरांचं कुठून आलं स्मारक? बुलडोज केलं पाहिजे ते पहिल्यांदा. हा विचार अहिंसक आहे. मी स्मारकाबद्दल बोलतोय, लोकांच्या घरांबद्दल नाही. कारण 1600 घरं बुलडोज केली जातात एका दिवसात.
लोकांची दुकानं उद्ध्वस्त बुलडोज केली जातात, जेसीबी लावली जाते. ही जर परंपरा असेल तर हे चक्र जेव्हा फिरेल तेव्हा ती परंपरा या कारणामुळे चालू राहील की अशी स्मारक आहेत ती बुलडोज केली जातील, त्याच्यावरनं जेसीबी फिरवली जाईल. मूळ मुद्दा हा आहे की आपली प्रतीकं, आपली स्मारकं, आपले विचार, आपले लोक आपल्या बरोबर काम करणे. तुम्ही बघितलं घेट्टो करून राहतात प्रत्येक. तुम्ही बघा सगळे संपादक, तुम्ही संपादकांची नावं बघा किती 60च्या दशकात 70च्या दशकात 80. म्हणजे जर टेक्नॉलॉजी रेव्होल्युशन म्हणजे राजीव गांधीने आणली नसती तर संविधानिक स्वातंत्र्य बरंच आपल्याला मिळालंच नसतं. म्हणजे जेव्हा मी माझाच ब्लॉग प्रसिद्ध करू लागलो तेव्हा तळवलकरांचं महत्वच संपलं. ज्या दिवशीपासून मी नेटवर इकॉनॉमिस्ट वाचायला लागलो त्या दिवशीपासून तळवलकर अग्रलेखात इकॉनॉमिस्ट मध्ये काय लिहिलंय वगैरे हे सगळं संपलं. आर्थर कोसलर मी घरातच वाचायला शिकलो. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत अद्भुत अशा आहेत त्या. हेच तर होतं मनुस्मृतीच्या काळात की ब्राह्मणांनाच वेद माहिती होते आणि धर्मग्रंथांबद्दल बहुजनांना पराकोटीचा आदर का, कारण त्यांना वाचायचा अधिकारच नव्हता. त्यामुळे आतमध्ये काय लिहिलं हे माहीत नसल्यामुळे आदर. बरं गंमत अशी की संविधान हे सुद्धा एक धर्मग्रंथ बनवला, ते आतमध्ये काय लिहिलं ते वाचलं नाही नंतर. त्यामुळे आपली जी परंपरागत सवय आहे मूळ न वाचताच त्याच्यावर विश्वास ठेवणं, आणि हे काहीतरी पुण्यप्रत पुस्तक आहे. म्हणजे जर काय संविधानासंबंधी पूजा वगैरे निर्माण केल्या असत्या ब्राह्मणांनी तर आतापर्यंत सुरू पण झाल्या असत्या. तुमच्या कुंडलीमध्ये असंविधान योग दिसतोय त्यामुळे जेलमध्ये जाल, तर ही शांती केली तर तुम्हाला पुन्हा संविधान योग प्राप्त होऊन तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. अशी एक काहीतरी पुंगी सोडली तर मला खात्री आहे की कुठच्या तरी नदीच्या काठावर तुफान फायदा होऊ लागेल, नवीन कुठची तरी पूजा निघून. आणि हुशार असल्यामुळे मी हे उत्तम प्रकारे करू शकतो. मी त्या विचारांचा नाही, हे तुम्ही चांगलं म्हणजे माझं अभिनंदन करा जाताना. या प्रकारे आपल्यामधला जो मनुस्मृतीचा दंश आहे तो आपण चेचून काढू शकलेलो नाही. मी तुम्हाला सांगतो, मी एक ब्राह्मण म्हणून सांगतो तुम्हाला. ब्राह्मण जेव्हा आंबेडकरवादी, पॅन्थर्स आणि दलित किंवा बहुजनांच्या सभेत येऊन काय बोलतो यावर त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवू नका. तो 1000 ब्राह्मणांच्या समोर काय बोलतो यावर विश्वास ठेवा. ब्राह्मणांची सत्ता नसते तेव्हा ब्राह्मण वागतो तो खरा ब्राह्मण नव्हे. ब्राह्मणांची सत्ता असते तेव्हा वागतो तो खरा ब्राह्मण. तो आज तुम्हाला दिसतोय. ब्राह्मणवादाचा उगम आणि संपूर्ण जीवन या मनुस्मृतीमध्ये आहे. RSS, BJP आणि आत्ताच्या सत्तेचा संपूर्ण पोपट जो आहे राक्षसाचा तो मनुस्मृतीमध्ये आहे आणि ब्राह्मणवादामध्ये आहे. शंकराचार्य चिडलेले आहेत आत्ता राम मंदिरावर. त्याची कारणं तुम्ही नीट समजून घेतली पाहिजेत. गंमत आहे ती आपापसातली लढाई आहे म्हणून मला त्याच्यात पडायचं नाही आणि मला त्याचं खोलून सांगायचं नाही, कारण भस्मासुराने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवू दे या मताचा मी आहे. पण शंकराचार्यांची चीड कुठच्या वेगळ्या गोष्टीतनं आली हे लक्षात घ्या तुम्ही. त्यांची चीड ही राम आणि लक्ष्मण आणि सीता आणि कशाबद्दलही नाहीये. त्यांची चीड आपल्या शोषणाच्या अबाधित अधिकारावर आक्रमण करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा पुस्तक याच्या विरोधात आहे. आणि हाच स्वभाव ब्राह्मणवादाचा आहे. त्यामुळे मी इथे बोलतोय ते मी आटपतो घेतो, कारण तुषारजींना बोलायचंय, अध्यक्ष बोलायचे आणि मी गेलो तर तुम्ही म्हणणार की हा आपलं बोलून पटकन निघून गेला. पण माफ करा, मला आज या संविधानानेच माझ्यावर वेळ आणलेली आहे की जावं लागतंय. तर मूळ मुद्दा लक्षात घ्या की ब्राह्मण जेव्हा सत्ता नसते, ब्राह्मणवादाची सत्ता नसते, पेशवे सत्तेत नसतं. मी सांगतो की महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज हे सगळे काम चांगलं का करू शकले? कारण सत्ता ब्रिटिशांची होती. हे अमान्य करून चालणार नाही. मी सांगतो ब्रिटिशांची सत्ता असताना फुल्यांवर मारेकरी घातले होते, पण ती सत्ता ब्रिटिशांची असल्यामुळे त्यांचे दाभोळकर झाले नाहीत. त्यामुळे हा इंडियन पिनल कोड होता. आणि मूळ मुद्दा असा आहे की कोरोना आला तेव्हा आपल्याला कळलं की रँडचा जो खून झाला होता, ज्याला वध म्हणतात ब्राह्मण, तो खून
हा चुकीचा होता. बिचारा रायन काय करत होता, तर त्याने प्लेगची जेव्हा साथ आली तेव्हा उंदरांमुळे प्लेग पसरतो, तर पुण्यातल्या ब्राह्मणांच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये गुळखोबरं ठेवलेलं असतं, तिथे गुंदीर फिरतात म्हणून देवघरात शिरले सोजीर, आणि ते तिथे पूर्णपणे डिसइन्फेक्टंट लावत होते. तर हा आमचा धर्म पाठवतो म्हणून त्याला मारण्यात आला, आणि ज्यांनी त्याला मारला त्याला आपण क्रांतिकारक म्हणतो. हे किती भयानक आहे. खरं रायनचा पुण्यात पुतळा उभारला पाहिजे, कारण तेच कायदे शेवटी आपण वापरले आणि कोरोनामध्ये स्वतःचा बचाव करून घेतला. त्यामुळे आपण एक अत्यंत गतानुगतिक मध्ययुगीन संस्कृतीचे पाईक आहोत, आणि आपल्यामध्ये कोणीही ब्राह्मणवादाचं कुंपण आज तगायत ओलांडू शकलेलं नाही, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओलांडू शकले, ज्योतिराव फुले ओलांडू शकले, छत्रपती शिवाजी महाराज ओलांडू शकले. पण गागा भट्टाने महाराजांचा राज्याभिषेक केल्यावर सांगितलं की तू सर्वांचा राजा आहेस पण आमचा नाहीस, म्हणजे ब्राह्मणांचा नाही. तेच वेदोक्त पुराणोक्त प्रकरणात शाहू महाराजांना पुराणोक्त राजाराम शास्त्री भागवतांनी शोधून काढलं तेच की तू, आणि त्याच्या टिळकाने लिहिलेलं आहे तुम्ही शूद्र आहात म्हणून. त्यामुळे आज जे मराठे समजतात की आता उपमुख्यमंत्रीपद नंतर मुख्यमंत्रीपद आणि त्याच्यानंतर पंतप्रधान पद, त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की थिओक्रसीच्या जोरावर जे शासन संस्था उभी राहते त्याच्यामध्ये तुम्हाला गावकुसाबाहेर जाण्याची पुढची पायरी आहे. उपमुख्यमंत्रीपद तर दूरच, तुमचा कामापुरता मामा आहे, इथे कामापुरता काका होता. तर मूळ मुद्दा असा आहे की मनुस्मृती ही मनातनं मारली पाहिजे, आणि ती पहिले आपल्या मारली पाहिजे. आणि ब्राह्मणावर जोपर्यंत ते ब्राह्मण बहुमतात असताना सुद्धा त्यांच्या विरुद्ध बोलत नाहीत तोपर्यंत विश्वास ठेवू नका. मला अनेक जण सांगतात ज्योतिराव फुल्यांबरोबर ब्राह्मण होते, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर ब्राह्मण होते, मग इथे ब्राह्मण होते, आणि मग तुम्ही असं कसं मानता. मी म्हणतो की ते बलवान होते, म्हणजे महाराजांसमोर ब्राह्मणांनी हुशारी केली तर त्यांची मुंडकी झाटली असती, त्यामुळे ते त्यांच्या बरोबर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान आणि ब्रिटिशांची सत्ता याचं जे कॉम्बिनेशन होतं त्याच्यामध्ये ब्राह्मणांना काही सांगायला वाव नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या पूर्वसुरीने, म्हणजे ज्योतिराव फुले असो, मी ज्यांची नाव राजर्षी शाहू महाराज असो, सयाजीराव गायकवाड असो, या सगळ्यांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे ती आपल्या मनामध्ये बाणवा. आणि साध्य साधन सुचिता न पाळणाऱ्या शत्रू बरोबर लढताना साध्य साधन सुचिता कुचकामी असते हेही लक्षात ठेवा. कारण साध्य साधन सुचिता पाळायचीच नाही समोरच्याने ठरवली म्हणजे आज निर्णयच दिला सभापतींनी की नाहीच तुम्ही, हे तुमचे बाळासाहेब वडीलच नाही. अरे पण माझेच वडील आहेत बाळासाहेब. नाही, मी सांगतोय ना, मी सभापती आहे ना, नाही आहेत तुमचे वडील, यांचे आहेत. त्यानंतर तुम्ही करणार काय? म्हणजे जर तुम्ही उंट तिरपा जातो तर माझा उंट 2.5 घरं जातो असं मी सांगितलं, कारण माझ्याकडे सत्ता आहे. चल आजपासून 2.5 घरं, आजपासून उंट 2.5 घरं जाईल. तर मग तुम्ही काय करणार सांगा मला? कोणती साध्य साधन सुचिता? या भ्रमात राहू नका. ब्राह्मणवाद नेहमीच कोणत्याही साध्य साधन सुचिता विना खेळत आलेला आहे. आणि इथे जर फासिस्ट आणि ब्राह्मणिझम यांचं कॉम्बिनेशन आहे, दिस इज डेडली कॉम्बिनेशन. जे रोम आलेलं आहे, रोम आणि राम मधला फरक सांगतो मी. 1000दा बोललेलो आहे, तुम्हाला मला कदाचित माहिती असेल किंवा कंटाळेल ते सांगतो आणि मी संपवतो. सर डॉक्टर मुंजे रोमला गेलेले, त्यांना मुसोलिनीनी फॅसिस्टा अकॅडमीमध्ये घेऊन गेले. मुसोलिनीचं ते धन्य बेल्ट घालणं, काळे ब्लॅक शर्ट युनियन, बूट चकचकीत आणि ते कडक सॅल्यूट करत फिरणारी मुलं वगैरे बघून त्यांच्या डोक्यात हे घेतलं की हे आणलं पाहिजे आपल्या लोकांसाठी, तर मग आपलं पक्क म्हणजे पुढचं भवितव्य पक्क होईल. आता ब्रिटिशांची लफडं नाही करायचं, ब्रिटिशांना सहकार्य करायचं. तुम्हाला सांगतो की श्यामाप्रसाद मुखर्जींनी 42च्या चलेजावा आंदोलनाचा कसा बंदोबस्त करावा यावर पत्र लिहिलेली आहेत. त्यामुळे आणि त्यांनी जिनांबरोबर हे पण केलेलं आहे. बंगालमध्ये गव्हर्नमेंट शेअर केलेलं आहे ज्यात काँग्रेस पडली नव्हती. अशी मी 50 उदाहरणं देईन, ते जाऊ दे. तर मुंजे सगळं रोमहून शिकून आले आणि त्यांनी हेडगेवार आणि मुंजे हे मूळ गुरु म्हणजे हिंदू महासभेचे. आणि मग त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत हा बेल्ट म्हणजे काफ लेदर असतं त्या बेल्टमध्ये. बेल्ट हा भारतीय नाहीये, हा रोमचा आहे, रोमचा. बूट ही भारतीय संस्कृती नाहीये. श्रीराम भगवान श्रीराम काय बूट घालत नसत ना बेल्ट लावत.
त्यामुळे हे जे सगळं आहे ते रोमून आलं. बरं, रामांचं काय म्हणायचं, तर रामांच्या वडिलांची इच्छा होती त्यांनी राजा बनावं. म्हणजे पूर्वीचा सत्ताधीश होता त्याला त्यांना बनवायचं होतं. जनता रडत होती की तुम्ही सत्ताधीश बना, म्हणजे 543 जागा रामांकडे होत्या. भरत सांगत होता रामा तूच बस गादीवर, म्हणजे विरोधी पक्ष पण त्यांच्या बाजूचा होता. तरी रामाने ते सत्ता त्याग केला. जसं ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गांधीजी नौखालीत निघून गेले. जसं सोनिया गांधींकडे सत्ता आली तेव्हा ग्रामसेवक पद कोण सोडत नाही, त्यांनी आपली सत्ता लोक आक्षेप घेतील म्हणून सोडली आणि मनमोहन सिंगांकडे दिली. तेव्हा लक्षात घ्या राम कोणाकडे आणि रोम कोणाकडे आहे आणि कोण काय सांगतं, तुम्ही प्रचाराला बळी कसे पडता असल्या. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या आतला दिवा जागा ठेवा. आता वेळ आहे, आता शिकायची वेळ संपली, आता संघटित होऊन संघर्ष करण्याची वेळ आहे. कारण शिकायच्या वेळेत तुम्ही संघटित नाही झाला आणि संघर्षही नाही केला, म्हणजे जो काही केला तो दिसतो हा बलिदान, त्यामुळे आपण इथे उभे आहोत. पण तुमच्या व्यतिरिक्त फार थोड्या लोकांनी संघर्ष केला. माझं एवढंच म्हणणं आहे, आज भागवत जाधवांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत. मला माहित नाही अजून किती बळी जातील या मनुवाद्यांच्या राज्यामध्ये आणि अजून किती लोकांना शहीद व्हावं लागेल, खूप रक्त जाईल, आपल्याला सगळ्यांना बलिदान करायला लागेल. आपण अहिंसा सोडणार नाही, पण आपण साध्य साधन सुचितेच्या बाबतीत, बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपलेही उंट 2.5 घरं चालवायला कचरणार नाही, एवढी शपथ घ्या. आणि मी आपला निरोप घेतो. धन्यवाद. जय भीम.